इंडियामध्ये एका मिनिटाला कमीत कमी 10,000 फ्रॉड होतो. फायनान्शियल एका मिनिटाला 10,000. म्हणजे माझे काही काही स्टुडंट्स आहेत, मी त्यांना विचारतो तेव्हा ते मोबाईल वॉशरूम मध्ये घेऊन जातात. मग तेव्हा काय काय फोटो क्लिक होतात. कॉर्पोरेट लेवलमध्ये सुद्धा फिशिंगचा अटॅक्स खूप जोरात झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मॅनेजरकडनं CFOच्या नावाने मेल येतात. आपण कम्युट करताना किंवा काही शॉप करायला गेलो की स्कॅन करतो ना QR कोड स्कॅन, तर त्यातनं कुठली फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी होते? बँकांना कंपल्शन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस एखाद्या कस्टमरला देता, मग ती नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, ATM कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, त्याचा स्पेसिफिक आर्सचा कोर्स व्हायला पाहिजे. फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळ्यांचं आहे. हो बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा फॉर्म भरला तेव्हा तिथं युला म्हणून एक लिहिलेलं असतं, एंड युजर लायसन ॲग्रीमेंट, साईनअपच्या वेळी, की मला टर्म्स कंडिशन सगळ्या माहिती. तर त्याही आपण न वाचता ओके केलेलं आहे. जो काही आपण डेटा टाकू, लोकेशन टाकू, ते वापरायचे मार्केटिंगचे राईट्स आपण त्यांना दिले. आपण बऱ्याचदा सायबर क्राईमच्या खूप गोष्टी ऐकत असतो, पण आपल्याला असं वाटत नाही की माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडेल. खरं तर आपल्या कोणाच्याच बाबतीत असं घडू नये, पण असं घडलं तर काय करावं आणि असं घडू नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर रोहन न्यायाधीश सर आलेत. हे भारतातले आघाडीचे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. शिवाय डिजिटल टास्क फोर्स नावाच्या कंपनीचे ते संस्थापक आहेत आणि पोलिसांसोबत ते अनेक सायबर गुन्ह्यांची उकल ती करत असतात. त्यामुळे खूप चांगला मोठा अनुभव त्यांना आहे सायबर क्षेत्रातला. त्यामुळे आज आपल्याला खूप माहिती मिळेल सायबर क्षेत्रातली. आणि आता आपण त्यांच्याशी बोलू. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना, तुमच्या मुलांना, घरातल्या सगळ्यांना दाखवा, कारण आपण मोबाईल इतका वेळ आपल्या हातात असतो, तर सायबर क्राईम हा घडण्यापासून किंवा सायबर क्राईमचे आपण शिकार होण्यापासून एका क्लिकवर दूर आहोत. आमच्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर रोहन न्यायाधीश, तुमचं स्वागत आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट त्याला कसं डिफाईन करतं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे तो आपला इंडियन म्हणजे आपण जसं म्हणतो की US मध्ये सायबर लॉ आहे आणि UK मध्ये कम्प्युटर लॉ आहे, आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून आपल्या इथं इंडियामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी किंवा टेक्निकल क्राईम जे होतात त्यासाठीच्या पनिशमेंट आणि प्रोसिजर्स या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये 2011ला त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत. ओके ओके. आणि सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम हे इंटरचेंजेबली वापरलं जातं, म्हणजे कॅज्युअली वापरतात लोक. ते थोडं डिफरन्सिएशन सांग. बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे की सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटीमध्ये खूप लोक कन्फ्युज होतात आणि समोरच्याला असं सांगतात की मी सायबर क्राईम करतोय किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये आहे. पण त्याचं डेफिनेशन प्रमाणे जर थोडासा विचार केला तर सायबर सिक्युरिटी ही कम्प्युटर नेटवर्क किंवा वी कॅन से की टेक्नॉलॉजी रिलेटेड जे काही आपण काम करतो त्याला ज्या काही सिक्युरिटी किंवा ज्या पॉलिसी अँड प्रोसिजर्स अप्लाय करतो त्याला सायबर सिक्युरिटी म्हणतात. आणि त्या सायबर ज्या काही पॉलिसी, प्रोसिजर, टेक्नॉलॉजी, नेटवर्क, इंटरनेट हे जे आहे ह्याच्यावरती जे काही क्राईम्स होतात त्याला सायबर क्राईम म्हणतात. म्हणजे सायबर क्राईम मध्ये 3 गोष्टी आहेत. तर टेक्नॉलॉजी आहे म्हणजे टूल, वेपन आणि विक्टिम, ह्या दोन्ही गोष्टी किंवा तिन्ही गोष्टी आजकाल ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड आहेत. म्हणजे वेपन पण टेक्नॉलॉजी आहे, टूल पण वेपन टेक्नॉलॉजी आहे, आणि ज्या मीडियम मध्ये प्लॅटफॉर्म वरती हा क्राईम होतो हाही व्हर्च्युअल आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींना आपण सायबर क्राईम म्हणतो. म्हणजे सायबर सिक्युरिटी सिम्पल लँग्वेज मध्ये जर विचार केला तर सायबर सिक्युरिटी इज अ प्रोसिजर, आणि त्या प्रोसिजरनी जे काही फ्रॉड होतात त्याला सायबर क्राईम म्हणतात. म्हणजे स्टुडंट्स मध्ये आणि पॅरेंट्स मध्ये आजकाल हे खूप आहे की माझा मुलगा किंवा मुलगी सायबर क्राईम करतोय, म्हणजे तो क्राईम करतोय का? तर नाही, त्यांना म्हणायचं असतं की माझा मुलगा किंवा मुलगी या सायबर सिक्युरिटी डोमेन मधल्या एक जो पार्ट आहे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किंवा डिटेक्शन, ह्यामध्ये काम करतोय किंवा शिकतोय. पण ते बहुतेक वेळा असं काय म्हणतात आपण ओघाच्या ह्याच्यात म्हणतो की म्हणून जातात की अरे माझा मुलगा किंवा मुलगी सायबर क्राईम करतो. हो, मी पण डेंजरस आहे. म्हणजे
तर आपण चोरी करतोय म्हणतो त्याला आपण थेफ्ट हा IPC प्रमाणे किंवा आता नवीन BNSS प्रमाणे पनिशमेंट आहे. तसंच ह्याच्यामध्ये सायबर क्राईम करतोय आणि त्याच्यामध्ये टाइप्स पण खूप आहेत, पनिशमेंट पण वेगवेगळ्या आहेत आणि खूप सिरियस ऑफेन्स मध्ये पनिशमेंट आहे. राईट, गॉट. बऱ्याचदा आपण सतत बातम्या वाचत असतो, ऐकत असतो की सायबर क्राईम घडला आणि भारतात तर हे प्रमाण खूप जास्त आहे. केंद्र म्हणतात की सायबर क्राईमचं भारत हे केंद्र आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर. का तसं म्हणतात? कारण की अख्ख्या वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन आता आपल्या इंडियामध्ये, आणि जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी येते तेव्हा त्याचा वापर जो यूज करणारा जो स्टुडंट किंवा जे काही आपण सिटीजन म्हणून ते आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणजे फक्त क्राईम रिलेटेड नाही, सायबर क्राईम रिलेटेड नाही, पण पॉप्युलेशन मध्ये पण आता सध्या आपण 3rd रँकला आहोत. त्यानंतर ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी सॅव्ही किंवा टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो की यंग जनरेशन आहे की जे टेक्नॉलॉजी खूप लवकर अडॉप्ट करतं, त्यात पण इंडियाचा नंबर खूप वरती लागतो. म्हणजे असं म्हणतात की US मधला एखादा जर इंजिनियर असेल आणि इंडियातला इंजिनियर असेल तर बाहेरच्या कंट्रीज मध्ये इंडियन इंजिनियरला प्रेफरन्स खूप जास्त दिला जातो. कारण की आपल्या इथं काय म्हणतो आपण की एक विचार करण्याची क्षमता जी आहे ती आहे, आणि त्यामुळं आपण असं म्हणतो की इंडियामध्ये सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन आपल्याकडे, आणि गुगल इंटरनेट जे आहे ते डबल स्वॉर्ड आहे. म्हणजे त्यांनी गुड पण आहे आणि बॅड पण आहे. म्हणजे दरवेळी मी सांगताना ते एक एक्झाम्पल नेहमी देतो की आजकालची यंग जनरेशन अख्खाच्या अख्खा तुमचा होमवर्क कॉलेज आणि स्कूल लाईफ मध्ये ChatGPT वरती करतात. म्हणजे तुम्ही एज्युकेशनसाठी पण इंटरनेट वापरू शकता. आणि मागच्याच आठवड्यात एक न्यूज पण होती की लहान मुलांनी गुगलवरती बघितलं आणि बॉम्ब कसा बनवायचा केलं आणि तो फुटला, आणि 3 का 4 8वी 9वीतली मुलं इंज्युअर्ड झाली. म्हणजे टेक्नॉलॉजी ही आपल्यावरती आहे की आपण ती कशी वापरतोय. म्हणजे आपल्या चांगल्यासाठी वापरतोय का लोकांच्या बॅड साठी वापरतोय, हे काय आपण इन्स्ट्रक्शन देऊ त्याच्यावरती आहे. बरोबर. आपण बातम्या वाचतो किंवा बातम्या ऐकतो, त्याच्यात बरेच शब्द ऐकतो, हनी ट्रॅप वगैरे, तर त्याच्याविषयी आपल्याला सांग की हनी ट्रॅप म्हणजे काय किंवा फिशिंग म्हणजे काय सांग. तर ते काय आहे, मी त्याचं आता म्हटलं की गुगलवरती तुमच्यावरती आहे की तुम्ही ते टेक्नॉलॉजी कशी वापरतायत. सेम की हनी ट्रॅप असेल किंवा हनी बॉट असेल किंवा त्याच्यामध्ये फिशिंग, हे सगळे आजकाल जे नवीन लेटेस्ट ट्रेंड्स आहेत सायबर क्राईमचे त्यामध्ये मोडलं जातं. की तुम्ही जसं आता एक हनी ट्रॅपचा उल्लेख केला, हनी ट्रॅप म्हणजे काय की अपोजिट जेंडरला एकमेकांचे अडल्ट्री व्हिडिओ दाखवून त्याच्यावरती ब्लॅकमेल करायचं, जे आपण रिअल टाइम मध्ये ब्लॅकमेल आधी करायचो किंवा ज्याला आपण एक्स्टॉर्शन म्हणायचो, की एखादी तुमचं गुपित किंवा सिक्रेट माझ्याकडे आहे आणि ऑन बिहाफ ऑफ दॅट सिक्रेट मी तुम्हाला ब्लॅकमेल करतो किंवा मी तुमच्याकडनं काहीतरी मॉनिटरी बेनिफिट्स घेतोय, त्याला आपण ब्लॅकमेल न म्हणता मॉनिटरी बेनिफिट्स घेतोय, की मग ते पैशामध्ये असतील काही दुसऱ्या टर्म्स मध्ये असतील. सेम ही कन्सेप्ट व्हर्च्युअल जेव्हा आपण इंटरनेटवरती येते त्याला हनी ट्रॅप म्हटलं जातं. आणि आतापर्यंतचा जो अभ्यास आहे किंवा जो केसेस बघितलेले आहेत त्याच्यामध्ये 90% केसेसमध्ये हनी ट्रॅप जो आहे तो फेक असतो. म्हणजे एखादं कम्प्युटर लॅपटॉप मध्ये एखादा व्हिडिओ प्ले केला जातो आणि समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करते तुम्हाला, आणि तो मोबाईल ज्याच्यावरनं व्हिडिओ कॉल केलाय तो लॅपटॉप किंवा स्क्रीनच्या एवढ्या जवळ आणला जातो की तो फक्त मोबाईल मध्ये व्हिडिओ प्ले होतोय असं दिसतं. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं झालं हनी ट्रॅपचं, की एखादी नेकेड किंवा सेमी नेकेड मुलगी आहे आणि ती अचानक एखाद्या मुलाला कॉल करते अननोन नंबरवरनं, तो मुलगा उचलतो आणि ऑब्व्हियसली जर समोर एखादी नेकेड सेमी नेकेड मुलगी आहे सो तोही काही ना काहीतरी ऍक्शन करायला जातो. त्या जो तो ऍक्शन करतो ती समोरची व्यक्ती रेकॉर्ड करते, व्हिडिओ रेकॉर्डर, स्क्रीन रेकॉर्डर, आणि नंतर तुमच्याच मोबाईलला तो व्हिडिओ पाठवला जातो. आणि तुमच्या मग ते दाखवलं जातं की माझं बायको आहे, बहीण आहे किंवा माझी मुलगी आहे आणि तिचे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये सापडले आणि तुझा नंबर सापडला, तू माझ्या मुलीला किंवा जे काही रिलेशन सांगितलं असेल त्या रिलेशन त्यामध्ये तू त्या मुलीकडनं चुकीच्या गोष्टी करून घेतोय ऑनलाईन आणि त्याच्या अगेन्स्ट मी पोलीस कंप्लेंट करणार. असा जर मेसेज किंवा एखादा व्हॉइस मेसेज आला सो ऑब्व्हियसली मुलं घाबरतात. आणि फक्त मुलं नाही, माझ्याकडे अशाही काही केसेस आहेत की ज्याच्यात
कोविडमध्ये स्पेसिफिकली की 70-80 वर्षाचे म्हातारे सुद्धा याच्यामध्ये फसलेले आहेत. आणि फक्त मुलं नाही, वयाचं काही याच्याशी वयाचं आणि जेंडर दोघांचंही काही नाही. माझ्याकडे अशाही काही केसेस आहेत की ज्याच्यात मुली फसल्यात. स्काईपवरती एक मीटिंग चालू होती आणि अचानक काहीतरी समोरचा मुलगा नेकेड झाला आणि ते रेकॉर्डिंग झालं आणि तेच रेकॉर्डिंग परत स्वतःला पाठवलं जातं. आणि त्याच्यात डिमांड एकदम छोट्या छोट्या करतात, म्हणजे 10,000 द्या, 15,000 द्या. आणि ज्या एज ग्रुपला त्या फुलफिल करायला काही वाटत नाही. बरोबर. आणि ह्याच्यात मेजर ड्रॉबॅक कसा असतो की एकदा तुम्हाला तो जेव्हा व्हिडिओ येतो तेव्हा टेक्नॉलॉजी आता एवढी पुढे गेलेली आहे की त्याच्यामध्ये पेलोड, म्हणजे सिम्पल लँग्वेज मध्ये जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये एखादा मालवेअर किंवा स्पायवेअर टाकला जातो. त्या व्हिडिओवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, त्या व्हिडिओवरती जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्या मोबाईलचा सगळा डेटा आणि लाईव्ह मोबाईलचा ऍक्सेस हा अटॅकर कडे जातो. म्हणजे फक्त मोबाईल आपल्या हातात आणि सगळा कंट्रोल त्यांच्या हातात जातो. म्हणजे असं जर ब्लॅक स्क्रीन आहे तरी मी बॅक कॅमेरा, मायक्रोफोन रिमोटली ऍक्सेस करू शकतो, जे तुम्हाला कळणार पण नाही. म्हणजे तुम्ही जे फोन वापरताय तो जर मी असा ठेवलेला आहे तर बॅक कॅमेराने मी फोटोही काढू शकतो आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरी होणार नाही. असे ही स्पायवेअर, मालवेअर आलेले. पण तुम्ही ऍप्स लॉक केले असतील तुमचं फेस रेकग्निशन वगैरे तरी, कारण की तुमचं पेलोड म्हणजे काय की एक अशी सिस्टीम आहे, असा सॉफ्टवेअर आहे की ज्याने तुमच्या अख्ख्या मोबाईलचा ऍक्सेस, आपल्या मोबाईलमध्ये 18 फीचर्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आत्ता नवीन जर अँड्रॉइड किंवा iOS असेल तर त्याच्यामध्ये ऍप जेव्हा इन्स्टॉल करतात तेव्हा लोकेशनचा ऍक्सेस द्यायचा आहे का, कॅमेराचा द्यायचा आहे का, हे पर्सनली विचारलं जातं इंडिव्हिज्युअल ऍप वाईज. पण आधी म्हणजे 1 किंवा 1.5 वर्षापूर्वी हे परमिशनच विचारलं जायचे नाही, तेव्हा तो अख्खाच्या अख्खा मोबाईलचा ऍक्सेस मिळून जायचा. आणि हे खूप डेंजरस आहे, कारण आपण स्वतः विचार करायचा की आपण 24 तासात 18 तास तरी मोबाईल आपल्याकडे असतो आणि तो आपण कुठं कुठं घेऊन पडतो. म्हणजे माझे काही काही स्टुडंट्स आहेत, त्यांना विचारतो तेव्हा ते मोबाईल वॉशरूम मध्ये घेऊन जातात. मग तेव्हा काय काय व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो क्लिक होत असते आणि नकळतपणे घेऊन जातात काही लोक, सगळीकडे जातात. म्हणजे मी म्हणतो ना 24 तासापैकी 18 तास तर आपला मोबाईल हातात असतो आणि त्याने किती डेंजरस होऊ शकतं. हनी ट्रॅप मध्ये भरपूर वेळा तेच ऑब्झर्व झालंय, किंवा ह्याच्यात भरपूर वेळा असंही ऑब्झर्व झालंय की युट्यूब कडनं आम्ही बोलतोय किंवा दिल्ली पोलिसांकडनं बोलतोय, मग त्याच्यामध्ये दिल्ली पोलिसांच्या वेबसाईटवरनं एखादा फोटो घ्यायचा आणि तो त्या कॉन्टॅक्टला ट्रू कॉलर मध्ये लावायचा आणि युट्यूबवरनं बोलतोय 30 मिनिटात जर पैसे नाही मिळाले तर तुमचा व्हिडिओ आम्ही लाईव्ह करू, असेही धमके दिल्या जातात. आयडेंटिटी थेफ्टचा प्रकार आहे हा. म्हणजे काइंड ऑफ की त्या ऑफिसरला माहिती नसतं की त्याचं नाव बदलून कोणीतरी फोटो वापरून काहीतरी वापरलेलं आहे. कॅट फिशिंग, डार्क वेब ते सांगू शकता. म्हणजे ह्याच नेक्स्ट व्हर्जन जे आहे त्याला आपण फिशिंग म्हणतो. इंटरनेट हा समुद्र आहे आणि आपण सगळे त्यातले मासे आहेत आणि जे हॅकर किंवा अटॅकर जे आहेत ते गळ टाकून बघतात आणि आपल्यातलं कोण फसतंय का हे बसतात. ह्याला सिम्पल लँग्वेज मध्ये फिशिंग म्हणतात. म्हणजे त्याचं कन्सेप्ट काय असते, त्याच्यात 2 टाइप्स आहेत, एक विशिंग आणि स्मिशिंग. म्हणजे आता आपल्याला प्रत्येकाला एक तरी मेसेज कोविड नंतर, स्पेसिफिकली कोविड नंतर, कारण की आपण टेक्नॉलॉजी, मोबाईल हे कोविड नंतर खूप जास्त वापरायला लागलो. म्हणजे आधी जर 60% वापरत असू तर आता 80 to 85% आपण मोबाईल, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी हे वापरायला लागलो. आणि त्याच्यातनच प्रत्येकाला एकदा तरी मेसेज आला असेल की MSEB कडनं मेसेज आलाय की तुमचं मीटर आज रोजी बंद पडणार आहे जर तुम्ही सिक्युरिटी डिपॉझिट नाही भरलं तर. हो. आणि त्याला खाली एक मोबाईल नंबर दिला आणि लिंक देतात की ह्याच्यावरती क्लिक करा आणि फॉर्म भरा. तो लिंक जो असतो त्याच्यामध्ये पेलोड असतो. बरोबर. ओके. म्हणजे हे मी जसं आता एक्झाम्पल दिलं स्मिशिंग, SMS थ्रू जे फिशिंग होतं त्याला स्मिशिंग म्हणतात. आणि प्रत्येकाला एकदा तरी कॉल आलेला असतो एक की मी या बँकेतनं बोलतोय, त्या बँकेतनं बोलतोय, तुमचं ATM कार्ड किंवा जे काही क्रेडिट कार्ड हे बंद पडणार आहे आणि तुम्ही 1 तासात जर बँकेत येऊन नाही तो फॉर्म फिलअप केलात तर तुमचं अकाउंट आणि जे काही पैसे ते RBI मध्ये सरेंडर होते. का? कारण की ते तुमची सायकोलॉजी, मेंटॅलिटी बघतात. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं तर ज्या घरात म्हणजे होम मेकर आहेत किंवा जे जॉबला जाणार आहेत ते 11 ते 1
मध्ये खूप बिझी असतात, म्हणजे काही ना काहीतरी त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. आणि हे कॉल जे आहेत ते 11 ते 1 आणि 4 ते 6 जो तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम असतो किंवा ऑफिस रिपोर्ट सबमिशन टाइम असतो, या 4 तासातच तुम्हाला हे सगळ्यात जास्त कॉल येतात. कारण की त्यावेळी आपण आपल्या जे काही काय म्हणतात सबकॉन्शियस माइंड मध्ये एवढे बिझी असतो की बँकेतनं कॉल आलाय ना, मग ऑथेंटिकेट असेल. आपण हे विचारायला त्यांना जात नाही की तुम्ही खरंच बँकेतनं बोलताय, तर तुमचं अकाउंट म्हणजे तुमचं जे काही सिरियल, तुमचं डेझिग्नेशन काय आहे किंवा तुमचं जो तुम्ही ब्रांच मध्ये म्हणताय त्या ब्रांचचा तुमचा कोड काय आहे, आपण त्याचं व्हेरिफिकेशन करायला जात नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण घाबरलेलो असतो, अरे अकाउंट मध्ये एवढे पैसे लॉक होईल. 11 ते 1 मध्ये माइंड एवढा युटिलाइज असतो की आपण हा विचार करत नाही की अरे पण पैसे माझे, अकाउंट माझे, मी फिजिकल फॉर्म भरलाय तर हे व्हर्च्युअली बंद करू शकतात का. बरोबर. हा आपला जो युटिलायझेशन ऑफ ब्रेन आहे त्यामुळं तो आपण विचार करत नाही आणि पटपट इन्फॉर्मेशन देऊन जातो. सो हा टाईप झाला विशिंग. म्हणजे फिशिंगचे स्मिशिंग आणि विशिंग असे 2 टाइप्स आहेत. आणि कॉर्पोरेट म्हणजे हे आपण आता जे म्हटलं ते आपण पर्सनल लेवलला म्हटलं, पण कॉर्पोरेट लेवलमध्ये सुद्धा फिशिंगचा अटॅक्स खूप जोरात झालेले आहेत की ज्याच्यामध्ये मॅनेजरकडनं सीएफओच्या नावाने मेल येतात. सीएफओ बाहेर गेलेला आहे कुठं, आउट ऑफ पुणे किंवा आउट ऑफ ऑफिस, आणि त्याच्या नावाने सबऑर्डिनेट्सला मेल येतात की आय स्टक हिअर अँड माय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड लिमिट इज ओव्हर, प्लीज सेंड XYZ अमाऊंट ऑन माय बँक अकाउंट. आणि खाली मस्त एक बँक अकाउंट दिलेला असतो. त्यावेळी तो सबऑर्डिनेट एवढा घाबरलेला असतो किंवा एवढं त्याला समोरच्या बॉसला इम्प्रेस करायचं असतं. सीएफओ कडनंच मेसेज आला म्हणल्यावर तो विचारच करणार नाही. म्हणजे 2 गोष्टी आहेत, एक तर त्याला इम्प्रेस करायचंय, मी किती क्विक सर्व्हिस दिली तुला ऍज अ बॉस, आणि मी डाऊट न घेता तुला पटकन इन्फॉर्मेशन देऊन टाक. बरोबर. म्हणजे तो त्यावेळी हेही विचार नाही करत की मी सीएफओ असला तरी सॅलरी मी त्याच्याच सॅलरी अकाउंटलाच देतोय ना, का त्याने दुसऱ्या एखादा अकाउंट दिलं दर महिन्याला आणि मी त्याच्यात देतो. बरोबर. हा विचारच करत नाहीत. आणि मग खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालेले आहेत. म्हणजे नाही म्हटलं तरी फक्त माझ्याकडं महाराष्ट्रामध्ये दिवसाला 10 ते 12 केसेस अशा आहेत. बापरे. आणि ह्याच्यात म्हणजे ह्या 2 टाइप्स तर खूप झाले. ह्याच्यानंतर आहे फायनान्शियल फ्रॉड. म्हणजे मी म्हणेन की अख्ख्या इंडियामध्ये एका मिनिटाला कमीत कमी 10,000 फ्रॉड होतात. फायनान्शियल फ्रॉड एका मिनिटाला 10,000 जे रिपोर्ट झालेत. मग फायनान्शियल फ्रॉड मध्ये सुद्धा टाइप्स आहेत की तुम्ही माझं मध्ये खूप जोरात चालू होतं की आर्मी ऑफिसर आहे मी आणि मला माझं आता लोकेशन शिफ्ट करायचंय, सो माझ्या घरातलं मटेरियल तुम्ही विकत घेऊ शकाल का, OLX क्विकर वरती टाकायचे. आणि ते ऑथेंटिकेट वाटावं म्हणून ते स्वतःचं आर्मीचे आय कार्ड पण बनवून पाठवायचे. आणि जर आर्मी आहे तर आपल्या सगळ्या इंडियन्सला रिस्पेक्ट आहे, सो आपण त्याला व्हेरीफाय करत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण QR कोड येतो, QR कोड वरती 1 रुपया पाठवा म्हणजे अकाउंट व्हेरीफाय होईल. पण आपण हे व्हेरीफाय नाही करत की पैसे जर मला पाठवायचेत तर माझा QR कोड पाठवायची गरज काय. QR कोड हा फक्त पैसे रिसिव्ह करायला आहे ना. बरोबर. आपण कम्युट करताना किंवा काही शॉप करायला गेलो की स्कॅन करतो ना QR कोड स्कॅन, तर त्यातनं कुठली फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी होते का, म्हणजे एखादी लिंक आपल्याकडनं क्लिक झाली किंवा असं काही होत असतं का. QR कोड हा फक्त पैसे रिसिव्ह करायला. तुम्ही एखादा ओला उबर मध्ये बसलात तर तो तुम्हाला सांगतो का की मला पैसे पाठवायचे तर तुमचा QR कोड द्या. बरोबर. तर त्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ऑथेंटिकेट म्हणजे तुम्ही जर जीपे किंवा एखादं UPI जर वापरत असाल स्पेसिफिक, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा 2 वे ऑथेंटिकेशन ऑन आहे का स्वतःच हे पहिल्यांदा बघा. कारण की बहुतेक QR कोड आता AI जनरेटेड पण आलेले आहेत की ज्याच्यामध्ये एकदा एक QR कोड जर 250 रुपयाचा स्कॅन झाला तर ऑटोमॅटिकली आफ्टर एव्हरी 7 days, आफ्टर 9 days तो टाइम इंटरव्हल देता येतो. त्या इंटरव्हलने ऑटोमॅटिकली तुमचे पैसे अकाउंट मधनं कमी होतील. म्हणजे तुम्ही त्या QR कोड त्या दिवशी स्कॅन करा, अगर करू नका. म्हणजे ऑटो पे सारखं. हो. त्यामुळे जेव्हा तुम्ही लिमिट सेट करायला पाहिजे, जे आता तुम्हाला माहिती आहे की तुमचं डेली शेड्यूल काय आहे, त्याच्यामध्ये तुमचा एक्सपेन्सेस किती होतो, आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनला फेस लॉक किंवा 2 वे ऑथेंटिकेशन हे असलंच पाहिजे.
तर म्हणजे प्रत्येक वेळी तो तुम्ही जेव्हा स्कॅन प्रत्येक ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जेव्हा कराल तेव्हा तो तुमचा 4 डिजिट किंवा 6 डिजिट जो पासवर्ड असतो तो विचारलाच पाहिजे. जर तो नसेल तर हे ॲटो जे ट्रान्झॅक्शन होतात ते होण्याचे चान्सेस असतात. हा एक फायनान्शियल फ्रॉड मधला एक टाईप झाला. दुसरा आता खूप जास्त बूम आहे आणि माझं असं फोरकास्ट आहे की येत्या 1 वर्षात ह्याच्यापेक्षा जास्त क्राईम्स वाढणार आहेत. तो म्हणजे फॉरेक्स आणि शेअर मार्केट. म्हणजे आजकाल फेसबुक, टेलिग्राम चे बॉट्स क्रिएट केले जातात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं डिजिटल मार्केटिंग केलं जातं की तुम्ही एक अमाऊंट लावा, 3 महिन्यात तुम्हाला डबल किंवा ट्रिपल होईल, किंवा तुम्हाला आम्ही असं काही टेक्निक शिकवू की ज्याच्यामध्ये 100% डबल होते. तर असे फ्रॉड पण खूप झालेत. आणि फक्त शेअर मार्केट नाही, फॉरेक्स मध्ये सुद्धा. आणि फॉरेक्स कसं आहे की अजूनपर्यंत इंडियामध्ये तेवढा अवेअरनेस नाहीये. म्हणजे मी बेस्ट एक्झाम्पल की आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, जेव्हा आपण बँक अकाउंट ओपन करतो तेव्हा 16-17 पेजेस फॉर्म आपल्याकडनं साईन केला जातो. त्यातल्या कुठल्याही 10 टर्म्स सांगू शकता का तुम्ही? त्याने पेन्सिलने मार्क केलेलं असतं, तिथं आपण पटपट पटपट सह्या करून जातो. आपण सगळेच त्याला कोणी वाचायला जात नाही. त्याच्यामध्ये आरबीआयने किंवा त्यांना बँकांना कंपल्शन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस एखाद्या कस्टमरला देता, मग ती नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, एटीएम कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, त्याचा स्पेसिफिक आर्सचा कोर्स व्हायला पाहिजे. म्हणजे बँकने एंड युजरला ते कार्ड किंवा त्या सर्व्हिसेस कशा वापरायच्या ह्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे असं त्या फॉर्म मध्ये लिहिले. आणि त्या ट्रेनिंग आम्हाला मिळाल्यात, हे आपण साईन करतो. बँक 5 मिनिटं पण वेळ देत नाही तसं गेल्यावर. ट्रेनिंग तर खूपच. म्हणजे तुमचा जो क्वेश्चन होता की यंग जनरेशन आहे, अवेअरनेस नाहीये, मग याचं आउटकम काय निघणार की ते एक तर क्रिमिनल बनतील किंवा विक्टिम बनतील. म्हणजे आपल्या इथं दोन्ही आहे. ते ज्यांचं एज्युकेशन 10वी आहे पण ते क्रिमिनल आहेत आणि ते कुठल्याही PhD किंवा इंजिनियर पेक्षा जास्त टेक्नॉलॉजी त्यांना कळते. जमतारा सगळ्यांनीच बघितलं असेल. त्याच्यात जसं दाखवलंय की 8वी-9वीतली मुलं फ्रॉड करतायत, आवाज बदलायचे, डिमोलेटर वापरणं. तो हे आहे की आपल्याला आपल्या जे काही आपण वापरतोय त्याचं ट्रेनिंग घेतलंय का हे पहिल्यांदा. म्हणजे फायनान्शियल फ्रॉड मी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर हे फक्त सेंटेन्स जरी लक्षात ठेवलं ना तरी तुमचे 80 to 90% क्राईम कमी होतील. फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळ्यांचं आहे बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा फॉर्म भरला तेव्हा तिथं युला म्हणून एक लिहिलेलं असतं, एंड युजर लायसन ऍग्रीमेंट, साइनअपच्या वेळी, की मला टर्म्स कंडिशन सगळ्या माहिती आहेत. तर त्याही आपण न वाचता ओके केलेले आहेत. म्हणजे फेसबुकला आपण आपला जो काही डेटा, फेसबुक म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, जो काही आपण डेटा टाकू, लोकेशन टाकू, ते वापरायचे मार्केटिंगचे राईट्स आपण त्यांना दिलेत. म्हणजे प्रत्येकाला आता ऑब्झर्व झालंच असेल की एखाद्याचा बर्थडे असतो तेव्हा आदल्या 24 तासापासून त्याला राईट हँड साईडला सगळ्या गिफ्ट रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट चालू होतं. किंवा तुम्ही ब्राउझरला गेलात आणि एखादं अमेझॉन वरती, फ्लिपकार्ट वरती एखादं जर प्रॉडक्ट चूज केलं किंवा ऑर्डर केली तर विदिन अ मिनिट फेसबुक, इंस्टाग्रामच्या फीडमध्ये तुम्हाला त्याच प्रॉडक्टच्या ऍड दिसायला चालू होतात किंवा त्या रिलेटेड. किंवा आपण बोललो एकमेकांना की आम्हाला हे घ्यायचंय तरी दिसतं. आम्ही कसं फोनवर बोललो तरी सुद्धा थोड्या म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या मोबाईल, आपल्या लॅपटॉपचे ऍक्सेस आपण या सोशल मीडियाला दिलेले आणि त्याचा मिसयूज करायचा का यूज करायचा हे त्यांच्यावरती. म्हणजे आत्ता आपण सगळे इंडियन्स जे जे फेसबुक, इंस्टाग्राम वापरतात ते वर्नेबल आहेत. राईट. जेव्हा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम चालू केलं असेल तेव्हा तिथं पासवर्ड रिसेट करायचं विचारायला जायचं. बट दॅट इज वी कॅन चूज दॅट ना की मी तर काहीतरी वेगळंच चूज केलं होतं. आणि बँकिंगसाठी कंपल्सरी मदर्स मायडन नेम. हे आजपर्यंत आपल्याला कोणी शिकवलंच नाही. फेसबुक, इंस्टाग्राम कसे ओपन करायचे हे प्रत्येकाला माहिती, किंवा नेट बँकिंग कसं चालू करायचं, पण
व्हॉट इज युअर फर्स्ट कार, तुमचं पेटचं नाव काय, तुमच्या टीचरचं पहिलं नाव काय, तुमचं स्कूलचं पहिलं स्कूल कुठली, हे बेसिक क्वेश्चन देत. 6 क्वेश्चन ते 7 क्वेश्चन देतात आणि खाली अदर क्वेश्चन लिहिलेलं असतं. पण ऍज अ इंडियन्स वी आर लेझी, सो आपण तिथं क्वेश्चन टाईप करायचा सुद्धा त्रास घेत नाही. आपण ते 6 क्वेश्चन पैकी काहीतरी आन्सर देतो आणि ते 6 क्वेश्चन मला माहिती आहेत. ते मी तुमच्या चॅटिंग मध्ये किंवा पर्सनल लाईफ मध्ये कधीही कसंही विचारू शकतो, जेणेकरून तुमच्या अकाउंटचा पासवर्ड मी रिसेट करू शकेन. हे नाही कधी लक्षातच नाही येत. मला आता सांगा, जो बायडन च्या आई वडिलांचं नाव काय? नो आयडिया. अँजेलिना जोली. टॉप 10 तुम्हाला माहिती असलेले US म्हणजे इंटरनॅशनल जे काही सेलिब्रिटी आहेत नाही त्यांच्या आई वडिलांचे नाव माहिती? इंडियन मधले माहिती असेल, इंटरनॅशनल नाही. का? तुम्ही गुगल जरी केलं नाही गेलं तरी कुठं मिळणार नाही. का? कारण की सोशल मीडिया जे आहे ते कोणी बनवलंय? US UK मध्ये बनलं. सो त्यांचं अपब्रिंगिंग अशा पद्धतीने झालंय की मला जे काही सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत ते जर विचारले तर माझ्या डोक्यामध्ये रेड अलार्म आलाच पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं की मी जर पब्लिकली कोणाला बाहेरच्या कंट्रीज मध्ये गेलो आणि विचारलं व्हॉट इज युअर मदर्स मेडन नेम, तर तो डायरेक्ट 911ला कॉल करतो, 911ला कॉल करतो की हा माझ्या सिक्युरिटी क्वेश्चन विचार. पण आपल्या इथं आपण बर्थडेच्या विशेषसाठी आप्पा, भाऊ, दादा सगळ्यांच्या पोस्टरवरती नाव आहेत. हो बरोबर. म्हणजे तुमचा जो मगाचा क्वेश्चन होता की सोशल मीडिया इंडिया हे कॅपिटल का आहे किंवा सॉफ्ट टार्गेट का आहे, ह्याचं हे रिझन आहे की आपण लवकर गोष्टी अडॉप्ट करायला शिकलो, पण त्या करताना त्याच्या सिक्युरिटी किंवा पॉलिसीज काय आहेत ह्या विचार नाही केला. बरोबर. म्हणजे आज फक्त हा क्वेश्चन जरी प्रत्येक स्कूलला गेलात आणि विचारलेत की तुम्ही इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता, त्याच्यामध्ये तुमच्या आई वडिलांचं नाव, ही 6 क्वेश्चनचा आन्सर क्वेश्चन जर तुम्हाला कोणी विचारला तर तुमच्या डोक्यात अलार्म रेज व्हायला पाहिजे. हे फक्त जरी आपण एज्युकेट करू शकलो तरी निम्मे क्राईम कमी होतील. हे का? कारण की आत्ताच्या मायक्रो फॅमिलीमध्ये आई वडिलांना वेळ नाही किंवा आई वडिलांना हे कोणी शिकवलं नाही की हे सोशल मीडियाचे ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजे माझे भरपूर आता असे पण भरपूर आहेत की ज्याच्यात प्राऊडली सांगतात की माझा 2च वर्षाचा मुलगा किंवा मुलगी पण तो मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही. सो आपण टेक्नॉलॉजी अडॉप्ट खूप लवकर करतो किंवा कुठलीही गोष्ट, पण त्याचे ड्रॉबॅक्स काय हे कोणी विचार करत आणि त्यामुळं हे क्राईम खूप वाढले. आता ज्येष्ठ नागरिक हा एक मोठा भाग येतो ह्याच्यामध्ये. आता आपण मुलं कव्हर केली किंवा काय ज्येष्ठ नागरिकांनी काय? मी आता जसं म्हटलं की आता आपल्याकडे 4 पिढी आहेत, त्यातली सगळ्यात लेटेस्ट पिढी जी आहे ती टेक्नॉलॉजी वाईज खूप अडॉप्ट लवकर करते, पण त्यांना अवेअरनेसच नाहीये की व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज राईट. सेम 3rd आणि 4th फॅमिली म्हणजे जनरेशन जे आहे त्यांना हे सगळंच नवीन आहे, पण त्यांना वापरायचंय. म्हणजे मोबाईल आजकाल मी वापरत नाही हे सांगणं लोकांना लाजेची गोष्ट वाटते. मग त्याचं वय 7 वर्ष असू दे नाही तर 70 वर्ष असू दे. म्हणजे तुमचा जो क्वेश्चन होता की जे ओल्ड सिटीजन आहेत ते जास्त टार्गेट का होतात, कारण की त्यांना वापरायची हौस आहे पण वापरायचं कसं हेच माहित नाही. म्हणजे उद्या त्यांना, मगाशी आपण जे विशिंगचं एक्झाम्पल घेतलं की उद्या त्यांना कॉल आला की मी XYZ बँकेतनं बोलतोय, तर त्यांना असं वाटतं की अरे बँकेतनं बोलतोय म्हणजे खरंच आहे. ते हे विचार नाही करत की अरे पण माझी इन्फॉर्मेशन ह्याच्याकडे आहे, तर हा परत मला का विचारतोय. जसं आता आपण पासवर्डचं म्हटलं तसं ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा ट्रान्झॅक्शन करताना कार्डवरच्या मला फक्त 4च गोष्टी हव्यात. तुमचं नाव काय, एक्सपायरी काय आणि CVV काय. आणि या गोष्टी मी जर फोनवरती इझिली विचारून माहिती करून घेऊ शकतो तर काहीच नाही. म्हणजे अवेअरनेस नाही पण वापरायचं, त्यामुळे निम्मे क्राईम्स होतात. सो फायनान्शियल फ्रॉड मध्ये आता जसं आपण डिस्कस केलं त्याच्यात तोच पॉइंट आहे की आपल्याकडे इंडियामध्ये किंवा अख्ख्या वर्ल्डमध्ये अशी कुठलीही टेक्नॉलॉजी आजपर्यंत कोणी डेव्हलप करू शकलं नाही की समोरची व्यक्ती जो कोणी बोलतोय ते व्हेरीफाय होऊ शकेल. सेम वे ईमेल वरती जर कोणी एखादा मेल आला, उद्या जर मला सांगितलं की
ईमेल आला की ऐश्वर्या राय .bachchan.0000009 वरनं जर मेल बनवायचा आहे तर त्याला 3 ते 4 सेकंद लागतात. पण तो मेल जर मी शूट केलाय तर समोरच्या व्यक्तीला ती व्यक्ती ऐश्वर्या रायच आहे हे व्हेरीफाय करायला काहीच नाही. सेम जसं मगाशी आपण म्हटलं की फोन येतात की मी या XYZ बँकेकडनं बोलतोय, तो खरंच त्या XYZ बँकेकडनं बोलतोय का हे व्हेरीफाय करायला पण काही नाही ऑप्शन. खरंय. त्यामुळं आपण जेव्हा केव्हा असं काही गोष्टी घडतात तेव्हा न घाबरता, कारण आपण इंडियामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही क्राईम जरी केला असेल तरी पहिल्यांदा पोलिसांना तुम्हाला नोटीस द्यावी लागते की या गुन्ह्यामध्ये आम्हाला तुमची इन्व्हेस्टिगेशन करायचे, हजर राहा. तिथेही ते तुम्हाला डायरेक्ट फाशी नाही देऊ शकत. पण लोक घाबरतात एवढे किंवा पॅनिक होतात आणि ते हे सारासार विचारच करत नाहीत. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला पाहिजे की इथिकली गोष्टी काय काय घडतायत. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर इथिकली आहे का आणि इमोशनली आहे. बरोबर. आणि हा फरक जेव्हा आपल्याला कळणार नाही तेव्हा एक तर आपण विक्टिम होऊ किंवा एक तर क्रिमिनल होऊ. बरोबर. हॅकिंग इज अ क्राईम आणि त्याची मिनिमम पनिशमेंट 3 years आहे. म्हणजे आपल्या इथं असं डिफाईन नाही केलं की ह्या 10 गोष्टी केल्या तर तू वाईट हॅकर किंवा ह्या 10 गोष्टी केल्या तर इथिकल हॅकर. मी तुमच्या हातातनं फोन घेतोय आणि तो माझ्या हातनं खाली पडला आणि फुटला तर तुम्ही माझ्यावरती लॉ प्रमाणे हॅकिंगची केस करू शकता.